अरे लाडक्या बहिणीला निदान बसायला तरी जागा द्या। लाडक्या बहिणीने कल्याण केलं राज्यात। तुम्हाला मी सांगतो उन्माद करायचा नाही, कोणाला शिवीगाळ करायची नाही, विरोधी असला तरी त्याला काही बोलायचं नाही। आजचा विरोधक कदाचित भविष्यात तो पुन्हा आपल्या बरोबर येऊ शकतो आणि नका काय आहे ना त्याची गरज नाही, पण त्याला हिणवू नका, गरज नाही, आपली संस्कृती नाही। आणि कुणाच्या दारात जाऊन फटाकडा वाजवू नका। हे अरे फटाकडेवाले इथलेच बंद करायला का? हे गणेश माऊली काय कोणी सांगितलं? हे त्याला म्हणा तशीच सुपारी देऊ, वाजवू नको। हे अरे वाजवणारा ऐकतोय का? हे वाजवणारा हे वाजवू नको, संपल्यावर वाजव, ते बी 2-4च वाजव। अरे कोणाच्या घरातले कुत्रे सुद्धा घाबरत असतील का तुमच्या एवढा? माझं म्हणणं आहे कोणाला हिणवू नका, कोणाला नाव ठेवू नका, गरज राहिलेले नाही। आता एकटे आपण 51% मत आपल्याला एकट्याला पडले आणि वन्यजीव बरोबर रानडुकरांचा सुद्धा मी बंदोबस्त। आमदार काय म्हणले होते? 10 पिंजरे आलेत, कोणी बी फोन करा पिंजरा हवाय, लगेच पिंजरा काय लगेच तुमच्या गावाला येईल। फक्त त्याला झडाझडीला 4 माणसं लागतात मजूर, तेवढे द्या आणि फक्त 50 किलो मका द्या, बाकी सगळं वाहतुकीचं आमचं आम्ही करू। आणि ते पकडल्याच्या नंतर ते वडर समाजाचे माझे बांधव आहेत, ते सगळे ते घेऊन जातात, त्याला आडवं काय पडू नका। आणि एखाद्याला कोणाला तिखट दिवाळी साजरी करू वाटली तर साजरी करा, पण माल देऊन करा, फोकट नका करू। त्या गरिबांना पैसे द्या, वडर समाजाचे आमचे जे लोक आहेत त्यांना पैसे द्या, एवढीच माझी विनंती आहे। आणि तुम्हाला मी सांगतो रान जनावरांचा मी तो शब्द वापरणार नाही, काही धार्मिक बांधवांना तो शब्द जमत नाही म्हणून मी डबल तो शब्द वापरणार नाही। परंतु माणसात सुद्धा काही रान जनावर आहेत आपल्या इकडे, हे कवा बी नको ना फुकू। अरे हे आमुष्याला जलमले गेले ना तुझं उचल, आता ते डबडं बाद झालं, शिल्लक राहिलेले पैसे तसेच द्यायला भाषणाच्या याच्यात फुर्र करतो, जिथं मारायचं तिथंच मारायची ना। माणसात सुद्धा काही रान जनावर आहेत, या माणसातल्या रान जनावरांचा सुद्धा मी बंदोबस्त करेन। माझे विनंती, बऱ्याच जणांनी माझ्या विरोधात गटकारस्थानं केली, हे पाडला पाहिजे, त्याला निवडून येऊन नाही गेला पाहिजे, हे निवडून आला तर आमका होईल तमका होईल। अरे माझ्या जीवनात राजकीय मध्ये मी असे कधी खेळ्या कोट्या नाही केल्या। इमानतदारीला लोकसभेला मी काम केलं, छाती ठोकपणे मी समाज नाराज असताना सुद्धा माझ्या स्वतःचा समाज मी उर्वरित आयुष्य जेल मध्ये जाईल, हातभर नाही पार 2 हात पुराणी एवढं घबाळ आहे माझ्याकडे, आजपर्यंत मी काढलं नाही कधी, माझी नियत नाही ती। आणि तुम्ही म्हणता बाई पकडली नामके पकडले, अरे मी जे पकडले ते 2च पकडल्या, तुझ्यासारखे 56 2 मी 56 नाही उघड्या घरात माझ्या रस्त्यावर पडल्या काय अजित पवारला सेंट्रल मध्ये भाषण करायला। अजित पवार सेंट्रल मध्ये भाषण करतो, माझ्या बायका काढतो। अरे माझ्या तर उघड्यात माझ्याच घरी एकाच छताखाली राहते, थोरलीची पोरं धाकटीकडे जातात आणि धाकटीची पोरगी थोरलीकडे जातात। माझ्या घरात अंतर नाही, माझ्या पुतण्या सगळं माझं घरात, आमच्या रस्त्यावर पडलेलं नाही। आमच्या कशामुळे तुम्ही काढता सेंट्रल हॉल मध्ये?
अजितदादांना शोभायला पाहिजे, या राज्याचे उपमुख्यमंत्री तुम्ही, तुम्हाला शोभलं पाहिजे दादा. आणि कोणाला आमचा तीव्र काढायला अजून तर मी काहीच बोललो नाही. माझ्या दोन्ही आहेत तर दोन्ही माझ्या घरात आहेत, पण कोणाकोणाच्या कुठे आहेत हे काढल्यावर कसं होईल मला सगळंच माहिती आहे. कोणाकोणाच्या कुठं राहत्यात, कुठं बंगले बांधलेले आहेत, कुठं काय आहे, सगळं माहिती आहे. काढेन मी, जर वेळ आली तर आई शपथ काढेन. आता आमच्या घरादारापर्यंत निघाला काय कारण आहे? आम्ही कुणाच्या घराचं काय काढलं? मी कधी बोललो का? धोंडे साहेब तुम्हाला शोभलं पाहिजे. तुम्ही इथं मानता सुरेश धस आणि पैसा या दोन गोष्टीचा कधीच एकत्र होऊ शकत नाही. अरे आजपर्यंत पैशाला कधी एवढीची किंमत न देणारे ठाकरेचे औलाद आहे. माझ्या बापाची तीच होती आणि मी सुद्धा त्याचे आजही माझ्याजवळ हे भेटको मात्रेचे औलाद ठोकाट सुट्टे 100 रुपये असते. रोज धरून निघताना म्हणाला तर 2-1,000 तरी द्या. काय ते बी पियाताळच 2,500 तिने होऊन जाते. महाराष्ट्रात घेतले बी राहायला माझ्या दारात पारणे सुद्धा बांधव माझ्या दारात. अरे ज्याच्या जीवनामधली पहाट झाली नाही ते फक्त लालासाहेब माझ्या दारात येते. त्याच्यामुळं आणि आम्हीच असतो बर का, भांडण मिटवतो आम्ही, वाढवत नाही बर का. माझ्या दारात येतात आणि धोंडे साहेबांमध्ये माझे 5 कोटी घेऊन गेले परत देत नाही. धोंडे साहेब काय ना गडावर चला, गहिनीनाथ गडाला मानता मला माहित नाही. भगवान बाबांचा भगवान गड आहे. चला नामदेव शास्त्रींच्या साक्षी बर का, तुम्ही बी हात ठेवा भगवान बाबाच्या याच्यावर समाधीवर. मी बी ठेवतो नारायण महाराजांच्या याच्यावर समाधीवर हात ठेवा. नाहीतर वामन भाऊचे तिथं तर जळती आग आहे. वामन भाऊ सोपं काम नाही, सगळं उलट पालटायचे. धोंडे साहेब 5 कोटी मला दिले असं तुम्ही जे बोलले, झोपेत बोलले का जागेपणे बोलले मला माहित नाही. चला 2-3 दिवस गोधड्या जरा आमचं हे पुढे उत्तम नगरला वडार समाजाचे लोक इंटरनॅशनल गोधड्या शिवतात, बाहेरच्या देशात गोधड्या जातात. आसाराम जरा खालून वरून घ्यायला गोधड्या पाठव. आणि ते उरकल्यावर काय गडावर चला. नको ते आरोप करू नका, तोंडाला येईल ते बोलू नका. किमान पैशा पाण्याच्या बाबतीत सुरेश धसवर तुम्ही बोलायला नको होतो. पैशाला केवढीची नाही चिल्लरची किंमत देणारी आव्हान सुरेश धसची. तुम्ही पैशाची भाषा दुसरी काय भाषा वापरतात? बाई अंगावर घातली. अरे आम्हाला आमचंच बघायला सवड नाही, तुझे पुन्हा आमच्या घरी सवड भेटत ना आम्हाला बघायला. त्या संस्थेच्या सगळ्या भानगडी तुम्ही तुमचा टीव्ही राहू सगळ्या भानगडी काढल्या तर धोंडे साहेब हायस्कूल आणि कॉलेज मोकळे होते. कोणत्या झटकेचे तुम्ही काय चालतंय तुमच्या कॉलेजवर माहितीये का तुम्हाला? माहिती आहे तुम्हाला? देवी राऊतला आवरा एखाद्या दिवशी देवी राऊतचे हातपाय लोक काढल्याशिवाय राहणार नाही. माझा नाही त्याला मुलीबाळींच्या खोल्यात जातोय हे सुद्धा मला कळतंय. मला माहितीये हे कशाचे जनरलचे का कशाचे मार्क देण्याच्या बहाण्याने मुलीबाळींची छेडछाड करतोय धोंडे साहेब. आणि तुम्ही त्याच्या पाठीमागे उभा राहता का? कुठून आणला आहे डीबी राऊत? डीबी राऊत तू आता वागून दाखव. नीट वागा. संस्था चालवायच्या त्या नीट वागा. जर रस्त्यावर कपडे फाटून तर लोकांनी मारलं ना तरी सुद्धा इथून पुढे घाबरू नका, मारतील लोक. त्याच्यामुळं ते डीबी का खिबी राऊत कोण आहे
त्याच्याबद्दल अनेक तक्रारी माझ्याकडे आले. त्याच्या तक्रारी जर रेकॉर्ड वरती घेतल्या तर धोंडे साहेब तू सुद्धा कायमस्वरूपी जेलमध्ये राहील. हा काय पाहता दुसऱ्याला काय बी मानतात. अजून एक काय बोलले ते हा ते बाई अंगावर बाई अरे 2 बाई सोडून मी तिसऱ्या बाईकडे कधी वर डोळा सुद्धा करून बघितला नाही. डोळा करून बघितला असं तर माझी बहीणच म्हणून बघितली असेल. अजून ही असली अवलाद आमची नाही. असा वर सुद्धा मी डोळा सुद्धा कोणाच्या घालत कोणाच्या घरात गेलो तरी माऊली परत आई असेल तर पाय पडेल. कुणाची माय माऊली असेल तर तिच्याकडे वर डोळा करून सुद्धा एवढ्या 55 वर्षाच्या आयुष्यामध्ये कधी पाहिलेलं नाही. अजून तरी नाही बघितलं. इथून पुढे देवाने जर दुर्बुद्धी दिली तर सांगता येत नाही.